लग्न मंडप सजलेला होता. फुलांच्या माळा, वाजणारे ढोल ताशे, नातेवाईकांची गर्दी, हसरे चेहरे, सगळं काही परिपूर्ण वाटत होतं. पण त्या सगळ्या गोंगाटात एका खोलीत आरशासमोर बसलेली श्वेता मात्र शांत होती, खूप शांत. इतके शांत की जणू तिच्या आत काहीतरी ओरडून ओरडून थकून गेलं होतं. तिने घड्याळाकडे पाहिलं. 2 तास, फक्त 2 तासांनी ती कोणाची तरी पत्नी होणार होती हे ती जाणून होती. तेव्हाच आईनं हळूच तिच्या खोलीचा दरवाजा उघडला. श्वेता, तयार आहेस ना बेटा? मेकअपवाली आलीये. श्वेताने मान हलवली. हो आई. तिचे हसू होटांवर होतं पण डोळ्यांत नव्हतं. डोळ्यात फक्त वेदना होत्या. आई निघून गेल्यावर तिनं फोन हातात घेतला. स्क्रीनवर एक नाव होतं, आरव. ती काही क्षण थांबली. मग तिनं काही विचार करून एक मेसेज टाईप केला. आरव, मला तुझी मदत हवी आहे. क्षणात तिकडून रिप्लाय आला. बोल श्वेता, काय झालं? काय मदत करू? तिच्या बोटांना थरथर जाणवत होती. माझं लग्न 2 तासांनी आहे. आरव, मी कुणाची तरी बायको होणार आहे थोड्या वेळात, पण त्याआधी मला त्याला एकदा भेटायचं आहे. दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता होती. मग एकच ओळ आली. तुला खात्री आहे त्याला भेटून तू पुन्हा लग्नात परत येऊ शकेन? श्वेताने डोळे मिटले. हो, येईल मी. पण शेवटचं त्याला मी त्याची म्हणून भेटून यायचंय. पुन्हा मी त्याची नसेल, दुसऱ्या कुणाची तरी बायको असेल रे. आरव आणि श्वेता कॉलेजपासून एकमेकांचे जिवलग मित्र होते. खरे मित्र, न बोलताही एकमेकांना समजून घेणारे. आणि मग श्वेताच्या आयुष्यात आला प्रतीक. प्रतीक आणि श्वेता यांचं प्रेम शांत होतं, गाजावाजा नसलेलं, पण खोल. दोघांनी खूप स्वप्न पाहिली होती. छोटंसं घर, एकत्र सकाळचा चहा, रविवारचे लांब फिरणं. पण स्वप्न मात्र गरीब असतात आणि घेतलेले निर्णय श्रीमंत. प्रतीक हा गरीब, साधा भोळा मुलगा होता. त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची. पण श्वेताचे आई वडील मात्र समाजात प्रतिष्ठित. श्वेताचं कॉलेज संपलं तेव्हा तिने आपल्या प्रियकराबद्दल तिच्या आई वडिलांना सांगितलं. वडिलांनी चौकशी केली. श्वेता, आपण त्या मुलावर खूप प्रेम करतो म्हणत होती. पण प्रेमाने पोट भरत नाही श्वेता, तिचे वडील तिला म्हणाले. जगायला पैसा लागतो आणि आम्हाला तुझं भविष्य सुरक्षित पाहायचं आहे. ती त्याच्यासाठी लग्न करण्यासाठी खूप लढली, खूप रडली. तिनं आईवडिलांना खूप जास्त समजावलं, पण तिचे आईवडील प्रॅक्टिकली विचार करणारे होते आणि त्यांच्या विचारांपुढे शेवटी ती थकली. आणि एक दिवस तिनं प्रतीकला फोन केला. हळू आवाजातच फक्त एवढंच म्हणाली, माझं लग्न ठरलं आहे. त्या दिवशी प्रतीक काहीच बोलला नव्हता. फोन कट झाला आणि त्यांचं नातंही. पण आज तिला त्याची खूप आठवण आली होती, कारण 2 तासांनीच तिचं लग्न होतं. आज नंतर ती पुन्हा त्याला कधीच भेटू शकणार नव्हती. आणि म्हणूनच तिनं त्याला मेसेज केला आणि भेटायची रिक्वेस्ट केली. आणि आरव सुद्धा आपल्या मैत्रीण श्वेताला तिच्या प्रियकराला भेटायला घेऊन गेला. आरव गाडी चालवत होता. श्वेता मागच्या सीटवर बसली होती. नवरी बनवून सजली होती, पण डोळ्यांमध्ये पाणी होतं. दोघांत शब्द नव्हते, पण फक्त आठवणी होत्या. शेवटी आरव तिला म्हणाला, अजूनही वेळ आहे श्वेता, तू तुझा निर्णय बदलू शकते. पण ती खिडकी बाहेर पाहत म्हणाली, काही निर्णय वेळेवर घेतले नाहीत की ते आयुष्यभराचे ओझे होतात आरव. आई बाबांसाठी मला हा निर्णय घ्यावाच लागेल. प्रतीक जिथे थांबला होता तिथे गाडी जाऊन थांबली. तो तिथेच उभा होता, जसा होता अगदी तसाच. थोडा थकलेला, साधा, शांत, पण तोच जो तिच्यावर मनापासून खरं प्रेम करत होता. तिच्या आनंदात सहभागी होत होता, तिच्या दुःखात वाटा घेत होता. त्याच्याकडून होईल तितकं तिचं मन जपण्याचा तो प्रयत्न करत होता. तिच्या हो नाही मध्ये कधीच स्वतःचा निर्णय देत नव्हता. ती जे म्हणेल तेच त्याच्यासाठी योग्य होतं. आणि म्हणूनच तिने लग्नाला दुसरीकडे होकार दिल्यावर त्याने ते सत्य स्वीकारलं आणि तिच्या आनंदात आनंद व्यक्त केला. आपल्या मनातील तिच्याबद्दलचं प्रेम लॉक लावून बंद करून घेतलं. पण आज कित्येक महिन्यांनी तिचा मेसेज आल्यानंतर घाईतच तिने सांगितलेल्या जागेवर तो तिला भेटण्यासाठी जाऊन उभा राहिला. श्वेता गाडीतून उतरली. त्याला समोर पाहून श्वेताचे पाय थरथरत होते. प्रतीकने तिला त्या नवरीच्या लेहेंग्यामध्ये पाहिलं. खूप सुंदर दिसत होती श्वेता, अगदी स्वप्नात त्यानं तिला पाहिल्यासारखं. आणि क्षणभर दोघांचंही जग थांबलं. तू आलीस, त्याचा आवाज शांत होता, पण आत वादळ होतं.
मला माफ कर, श्वेता म्हणाली. मला फक्त तुला एकदा पाहायचं होतं म्हणून मी इथे आले, सगळं सोडून. दोघेही काही क्षण शांत उभे राहिले, एकमेकांकडे पाहत राहिले. मग श्वेता पुढे आली आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली, शेवटची. आणि त्यानेही तिला मिठीत घेतले. सगळं विसरून डोळे बंद करून त्याने तिला अनुभवले. पण त्यांच्या त्या मिठीत प्रश्न होते, उत्तरं नव्हती. मला जावं लागेल, मला दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करावे लागेल. आई बाबांना मी धोका देऊ शकणार नाही, ते म्हणतील तेच मी करेन. तूही तेच म्हणायचा की आई वडिलांच्या शब्दापुढे जायचं नाही आपण. आज तुझंच ऐकते आहे. दुसरं कोणाची तरी पत्नी होण्याची परमिशन घ्यायला आले आहे. आज नंतर मनाने तुझी असेल पण शरीराने नाही. आजही तो काहीच बोलला नाही. शांतपणे करत त्यानं त्याचं रडू गिळलं. ती पटकन त्याच्यापासून दूर झाली. तिच्याही डोळ्यात पाणी होतं, पण तिने ते आवरलं. काळजी घे बच्चा आणि आयुष्यात पुढे जा. तुझ्याही आयुष्यात माझ्यापेक्षा चांगली मुलगी लिहिलेली असेल. लग्न करून घे तिच्यासोबत, ती त्याला म्हणाली. ते शक्य नाही. तुझ्यासारखी मुलगी मला पुन्हा मिळेल हे सांगता येत नाही, कारण तुझ्यासारखी फक्त तूच आहेस. आयुष्यात नेहमी खुश राहा. जे स्वप्न आपण आपल्या दोघांसाठी पाहिली होती ती स्वप्न तुझ्या नवऱ्यासोबत पूर्ण कर. भविष्यात कधीही तुला त्रास देणार नाही. तुझ्या आठवणींसोबत जगेन. तूही कधी माझी आठवण काढू नकोस. वाटलंच कधी तर मित्र म्हणून एखादा मेसेज कर. वाटलंच कधी तर मन मोकळं करावं तर बिंदासपणे मला फोन कर. मी असेन इथेच जिथे तू सोडून चालली. त्याच्या बोलण्यानं तिचा कंठ दाटून आला, पण आई वडिलांचा चेहरा समोर आला आणि आयुष्यातील सगळ्यात आवडती व्यक्ती तिने त्यांच्यासाठी सोडली. आणि त्याला डोळे भरून पाहून मागे वळली. घाईतच येऊन ती गाडीत बसली. तिला जाताना तोही तिला डोळे भरून पाहत होता. ती गाडीत बसल्यानंतर तिचा मित्र आरव तिला म्हणाला, तो अजूनही तिथेच उभा आहे श्वेता. अजूनही वेळ आहे, विचार कर. तुझे पॅरेंट्स बरोबर ऐकतील. एकदा की लग्न झालं, तुम्हाला मुलं झाली की ते तुला स्वीकारतील. विचार कर आणि त्याचा हात हातात धर. तुम्ही दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात. एकमेकांसोबतच लग्न करा. बघतो अजूनही तिथेच उभा आहे आणि तुझ्याकडेच पाहत आहे. जा त्याच्याकडे, पकड त्याचा हात आणि सांग ओरडून जगाला तू त्याची आहेस. दुसऱ्या कुणाची बायको व्हायला तू तयार नाही. श्वेताने डोळे मिटले. दीर्घ श्वास घेत ती त्याला म्हणाली, मी मागे वळले तर मी हे लग्न कधीच करू शकणार नाही आरव. आणि आज जर मी भरमंडपात पोहोचले नाही तर माझ्या आईवडिलांची मान खाली होणार. समाजात त्यांना तोंड दाखवायला जागाच राहणार नाही. त्यांचा सन्मान, त्यांचा आत्मसन्मान सगळं काही धुळीस मिळेल. फक्त माझ्या प्रेमासाठी मी त्यांचा अभिमान तोडू शकत नाही. ते जे माझ्यासाठी विचार करतात तोच माझ्यासाठी योग्य आहे. आणि मी आधी त्यांच्यावर प्रेम करते आणि नंतर स्वतःवर. कधी कधी चुकीचा निर्णय घेऊनच योग्य आयुष्य जगावं लागतं रे. तोच म्हटलं कधीतरी असं. तिचं बोलणं ऐकून त्यानं गाडी सुरू केली आणि गाडी पुढे निघाली. मागे प्रतीक एकटक त्यांच्या गाडीकडे पाहत होता. शेवटचं वेळेवर ती लग्न मंडपात पोहोचली. आई वडिलांनी ठरवलेल्या मुलासोबत तिने लग्न केलं. लग्न झालं. नातेवाईकांनी सोबत येऊन फोटोज काढले. लोक म्हणाले, खूप छान जोडी आहे. आई वडिलांनीही आशीर्वाद देऊन मुलीची विदाई केली. श्वेता लग्न करून आपल्या नवऱ्यासोबत सासरी त्याच्या घरी गेली. पण रात्री खोलीत श्वेता एकटी उभी होती. तिने आरशात पाहिलं. तिला तिथे फक्त सजलेली नवरीच दिसली, पण स्वतः नाही. असेच दिवस गेले, महिने गेले. ती एक पत्नी म्हणून, सून म्हणून जबाबदारी निभावत राहिली. हसत राहिली. आनंदी असल्याचा देखावा ती करत राहिली. पण आत कुठेतरी एक रिकामी जागा होती तिच्या. तिने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि तिला जाणवलं, प्रेम हरलं जात नाही. ते पुन्हा दुसऱ्यावर होत नाही. हो, आपण प्रेमाचा दिखावा करतो, पण खरं प्रेम हे एकदाच होऊन जातं. आणि जरी ते कुणी हरवलं तरी ते फक्त शांत होतं, निशब्द होतं. बाहेर पाहत ती देवाला प्रार्थना करते, त्याला आयुष्यभर सुखात ठेव, अडचणींपासून त्याला दूर ठेव आणि माझ्याही पेक्षा चांगली मुलगी त्याच्या नशिबी येऊ दे. त्याला सुखात पाहायचंय मला. तो जगातील श्रीमंत व्यक्ती म्हणून पाहायचंय मला. मी त्याची होऊ शकले नाही, तोही माझा होऊ शकला नाही, पण आमचं प्रेम कधीच कोणी तोडू शकलं नाही. मला माहिती आहे आजही त्याला माझी आठवण येत असेल. मला माहिती आहे तो आयुष्यात नक्कीच पुढे जाईल. पण आता मला त्याच्याकडे जाता येणार नाही. मी दुसऱ्याच्या घराची सून आहे, बायको आहे
आणि माझ्या आईवडिलांची मुलगी आहे, जी कधीच त्यांना धोका देऊ शकत नाही, कारण ते माझं पहिलं प्रेम आहेत. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा कोणाला दोष देण्यासाठी नाही. ही कथा शिकवते की प्रेम आणि जबाबदारी यांच्यात अडकलेली माणसंच असतात. समाजाच्या निर्णयात व्यक्तीचं मन हरवतं आणि प्रत्येक हसऱ्या लग्नामागे एक न सांगितलेली गोष्ट असते. कधी कधी आपलं आयुष्य आपणच निवडत नाही, आयुष्य आपल्याला निवडतं. आणि कधी कधी प्रेम पूर्ण न होता देखील आयुष्यभर ते आपली साथ देतं. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. श्वेताने घेतलेला निर्णय योग्य होता का? आईवडिलांनी मुलीच्या भविष्याचा विचार करणं चुकीचं की बरोबर? आणि मुलगा श्रीमंत नसणं त्याची चूक का? मुलगा संस्कारी, मुलीला जीव लावणारा पाहिजे की श्रीमंत? तुमचं मत खाली कॉमेंटमध्ये नक्कीच लिहा. तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.